महाराष्ट्र रुग्णवाहिका 108 वाहन चालक संघटना महाराष्ट्र राज्य कोअर कमिटीकडून मुंबई आझाद मैदान येथे 27 जून रोजी जो ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। आंदोलनाची दखल मुख्यमंत्री कार्यालयाकडून घेण्यात आली। कोअर कमिटीला चर्चा प्रस्तावाला आमंत्रित केले गेले होते। मुख्यमंत्री कार्यालयाकडून आरोग्य विभागाचे काही शिष्टमंडळ व शासकीय अधिकारी आणि मंत्री दीपकजी केसरकर यांच्याकडे चर्चेची जबाबदारी दिली गेली होती। आपल्या कोअर कमिटीकडून उपाध्यक्ष पांडुरंग ठोंके, सचिव मनोज भोपी सामील होते। चर्चेदरम्यान आपला मुद्दा लक्षात घेऊन मागण्यासंदर्भात 2 ते 3 दिवसांचा अवधी मागण्यात आला। उद्या 2 दिवस होतील। परवा सोमवारी आपला विषय निकाली न लागल्यास शासनाला अल्टिमेटम देऊन सोमवार दिनांक 1 जुलै किंवा 2 जुलैपासून महाराष्ट्र सचिव मनोज भोपी आमरण उपोषणाला बसण्याची अधिकारिक घोषणा केली आहे। या दरम्यान महाराष्ट्रात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कमिटीचे अध्यक्ष नागनाथ नारळे यांच्याकडून आदेश देण्यात आले आहे। याच कारणाने समस्त पायलट बांधवांनी आपली व्रजमूठ बांधून जास्तीत जास्त संख्येने मुंबईकडे रवाना व्हायचे आहे। या दरम्यान जिल्ह्यात कशा प्रकारे आंदोलन पुकारायचे याचे आदेश आपल्याला वेळोवेळी देण्यात येतील, त्यामुळे आपली पूर्ण तयारी असली पाहिजे असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले। आजची प्रक्रिया अशी आहे की जी 27 तारखेपासून आम्ही धरणे आंदोलन पकडले आहे। आज 27, 28, 29, 30 आज शासनाने 4 दिवसामध्ये आम्हाला कोणताही न्याय दिला नाही किंवा न्याय आमच्याकडं दिला नाही। त्यामुळे आम्हाला आज नवीन प्रक्रिया हे घेण्यासाठी भाग पडलं। त्यामुळे मी संघटनेचे सचिव म्हणून मी उपोषणाला बसण्याचा आज आम्ही हे धोरण घेतलेलं आहे। बीवीजी कंपनी व शासनाला आपण पुढच्या काय आंदोलनाचा दिशा देणार आहे? नक्कीच देणार। आता शासनाला आम्ही सांगू शकतो की काही न करताना आम्ही कुठलंही खंडित न करताना आम्ही सेवा चालू करून आम्ही आंदोलन केलं की शासनाने जेणेकरून आम्हाला द्यावा। त्याच्यासाठी पुढचं धोरण काय आहे? पुढचं धोरण याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने अखंड महाराष्ट्राचे प्रत्येक माणूस हा उपोषणाला बसेल। नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी युवराज राजपुरे, घोटी।